हे किचन आहे. हे माझं पर्सनल फर्निचर आहे. इथे प्रोडक्शनला रिक्वेस्ट करून मी ते शिफ्ट करते. मी आहे, so- लिपस्टिकच्या फार शेड्स मध्ये नाही बदल करत. नेल्स सगळीकडे मला असे वेगळे वेगळे नेल चिटकवायला हवे असतात, वेगवेगळ्या रंगाचे. नेल पेंट्स मी खूप बदलत असते. तर जेव्हा नेल्स लांब असतील तेव्हा मग हे एक मला आवडते. ज्वेलरीमध्ये अंगठ्या माझ्या खूप आहेत. बापरे. कॉम्बिनेशन खूप छान वाटतं जेव्हा हा, तुम्ही डबल किंवा multiple. असं काही नाही सापडलं जर मला तर याच्यामध्ये मला सापडतं. तर टिकल्याची पाकिट आहे, कोंब आहे, हे गाजर आहे, बीटरूट आहे, टोमॅटो आहे, मुळा आहे. हे सगळे रम्याचे बॉक्स. हे बघा, एक रम्या 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 10-15 वर्ष झाली त्याचा एखादा बापरे. खडा निघाला पण असेल. पण हे मोती तिकडचे ते समुद्राच्या इथले ओरिजिनल होते. सगळ्यात पहिल्यांदा मी मग गुलाब पाणी आयुर्वेदिक मिश्रण बनवलंय मी. त्याच्यामध्ये आंबे हळद आणि या सगळ्या गोष्टी आहेत, चंदन, रक्तचंदन आणि या सगळ्याच गोष्टी आहेत. माझ्याकडे घरी ह्याचं आपलं कोरफडीची झाडं भरपूर आहेत, त्यामुळे कोरफडीचं जेल काढून ठेवते. मी साबण वगैरे वापरत नाही, मी वापरते? डेली उठणं वापरते. ते कम्प्लीट आयुर्वेदिक लाईफस्टाईल फॉलो Okay. करते बऱ्याचदा. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. मेकअप रूम सिक्रेटच्या आजच्या भागात आज आपण भेटणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतल्या रम्याला. जाऊया तिच्या मेकअप रूम मध्ये आणि बघूया की आपल्याला काय सिक्रेट्स दाखवणार. चल. हॅलो. हाय, हाय. या वेलकम वेलकम. थँक्यू. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मी मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझं पण स्वागत आहे आमच्या सेटवर, माझ्या Yes. मेकअप रूम मध्ये. थँक्यू. आणि खूप छान मेकअप रूम मला दिसतेच आहे आणि एकदम सुटसुटीत आहे. रम्या, तुझी एकटीची आहे, कोणाकोणासोबत शेअर करते? सगळ्यात आधी काय सांगशील? बऱ्याचदा मी एकटी असते. म्हणजे जेव्हा अनुष्का किंवा मंजू आमची असते किंवा पिहू ते असतात वरती, पण बऱ्याचदा त्यांचे ट्रॅक नसतात, मध्ये मध्ये त्यांचे ऑल टाइम्स असतात. सो बऱ्याचदा मग मी एकटीच असते. ओके. पण आता काय रिलॅक्स टाइम आहे तुझा आणि काय करत होतीस? आता वाचन चालू होतं? हो, मी आता सध्याच तुझी या कृपे वाचायला घेतलंय नवीन. अरे वा. आणि तर त्याचं वाचन करत बसले होते, कारण खाली आत्ता जो सीन झालाय त्याचे माझे क्लोज वगैरे सगळे पूर्ण झाले. वाव. म्हणून म्हटलं बसल्या बसल्या मधल्या वेळेत मग मी हे सगळे अभ्यास करत असते. ओके. बरं, आजचा आमचा स्पेशल सेगमेंट आहे ते म्हणजे मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट. आणि तुझ्या मेकअप रूम मध्ये काय काय सिक्रेट गोष्टी आहेत किंवा तुझ्या स्वतःच्या लोकांना दाखवण्यासारख्या काय काय सिक्रेट्स आहेत जे तू मेकअप रूम मध्ये दररोज ठेवतेस किंवा कॅरी करतेस, अशा आम्हाला दाखवशील. सो ही सफर होईल आपल्या मेकअप रूमची. ओके. तर एकतर सगळ्यात पहिल्यांदा मला ऑडियन्स मधूनच गिफ्ट मिळालेलं आहे, जे मी अच्छा. अगदी आठवणीने जपून ठेवलंय. तो म्हणजे हा फोटो वाव. वरती. मेकअप मिररच्याच वरती लावलेला. हा, म्हणजे आल्या आल्या मला दिसतो तो. सो वन ऑफ द फॅन्स, एका फॅननी, एक मुलगी आहे कुणीतरी, तिचं नाव माहिती नाही आहे खरं तर, कारण तिने आमच्यामध्ये जो युग आहे त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या. त्यामुळे तिचं वैयक्तिक नाव माहित नाहीये, पण जर तू बघत असशील तर थँक्यू सो मच. आणि तू दिलेली आठवण मी छान जपून ठेवली आहे. वा वा. आणि रोजचं म्हणशील तर आल्याला सगळ्यात पहिल्यांदा मी कापूर लावते. हो, त्याचा अजूनही सुगंध येतोय. हा, तो नेहमी म्हणजे सगळ्यांना, म्हणजे काय म्हणतात त्याला, आयडेंटिटी सारखं. इथून कापराचं, हा मग ही रम्याची रूम असेल वा. असं इतकं आहे. कारण बऱ्याचदा तिथे रात्रभर मग रूम बंद असते किंवा काय, आपण वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगला जातो, तिथे ते वातावरण म्हणजे व्हायब्रेशन्स वर मी विश्वास ठेवते. त्यामुळे तर ते व्हायब्रेशन्स प्युअर होतात. आणि रात्रंदिवस कधी कधी काम करणं, सतत एसी मध्ये असणं, सर्दी खोकला होऊ शकतो सगळ्याच दृष्टीने. आणि माझ्या तो त्या सवयीचा भाग झाला. तर सगळ्यात पहिलं माझं सिक्रेट जे आहे, एक तर ती आठवण झाली, आणि त्याच्यानंतर कापूर लावल्याशिवाय मी सुरुवातच करू शकत नाही मेकअप रूम मध्ये. ओके. आणि मग त्यानंतर मेकअप वगैरे सुरू करून रेडी होतो आम्ही. येस. पण आता तिच्या या रूम मध्ये आल्यानंतर मला एक नाही, दोन नाही, तर बऱ्याच बॅग्स दिसत आहेत आणि त्या प्रत्येक बॅग मध्ये काय अशी उत्सुकता मला आहे जाणून घेण्याची. सो एक नाही, मी तुम्हाला दाखवेन. इथे एक तुम्हाला बॅग दिसेल, ही खालची वॅनिटी bag. ट्रॉली बॅग असते, माझी पर्स असते. हो, इथे तुम्ही बघाल तर इथे पर्स आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच इकडे बॅग्स म्हणजे आहेत. मी स्वयंपाक मेकअप रूम मध्ये रोज फ्रेश बनवून खाते, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण ते बनवण्यासाठी रोज येताना जे काही आजचा मेन्यू असेल त्याच्या सगळ्या वस्तू घेऊन याव्या लागतात. आणि काही मध्ये थंडी वाजत असेल तर चादर बिदर किंवा सगळ्या गोष्टी पण माझ्याकडे असतात. हे किचन आहे. हे माझं पर्सनल फर्निचर आहे. जिथे पण माझं शूट असेल, म्हणजे लॉंग टर्म असं कंटिन्यू असतं, अशा वेळी मग तिथे प्रोडक्शनला रिक्वेस्ट करून मी ते शिफ्ट करते. मग याच्यामध्ये रोजच्या लागणाऱ्या सगळ्या वस्तू, ही सगळी भांडी.
पण तुझं Kitchen. भरपूर गोष्टी तुला आणायच्या असतात सेटवर, म्हणून तू हे स्वतःचं हा. फर्निचर पण कॅरी मग ते करतेस. मी लॉक करते, कारण रोज एवढं घेऊन येणं घेऊन जाणं थोडं अवघड असतं ना म्हणून. बरोबर, ओके. पण आज आज काही बनवलेलं आहेस और ब्रेक टाइम मगाशीच झाला, हा, तुमच्या जस्ट लंच ब्रेक मघाशी झाला. जेवले मी. हम्म. मी वरईचा भात बनवलेला होता ओके. आणि त्याच्याबरोबर सॅलड वगैरे सगळं असं मिक्स डाळ आणि असं मग बनवलं होतं आज, कारण त्यांना माहिती आहे माझं 90 दिवसांचं चॅलेंज चाललंय हो. आणि की प्रत्येकाला थायरॉइड ह्या सगळ्या गोष्टी असतात जनरली. हम्म. सो तो मी 30 दिवसात पूर्ण रिव्हर्स केलेला, त्याचे रिपोर्ट्स पण मी टाकलेलेच आहेत जस्ट रिसेंटली. हम्म. सो हे सगळं त्यांच्या पण फायद्याचं ठरावं म्हणून काय काय करते मी, रोज आज काय खाल्लं काय, असं सगळं मी त्यांना दाखवते वा. ऑडियन्सला. सो त्यांना माहिती आहे बऱ्यापैकी. येस, So पण तेच हे सगळं. 2-2 किटल आहेत आणि कशात काय करणं प्रेफर करतेस आणि हे कशासाठी सूप मेकर उपयोगी? आहे. हम्म. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकते आणि मग त्या डायरेक्ट सूपी एक पूर्ण हे बाउल भरून मग सूप पिते मी. ओके. नाहीतर मग ह्याच्यामध्ये गरम पाणी वगैरे करणं, मग ग्रीन टी, ब्ल्यू टी, ह्या सगळ्या गोष्टी मी काढा वगैरे घेते सकाळी गरम पाण्यात. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी गरम पाणी लागतं ते ह्याच्यात. आणि ह्याच्याशिवाय आता मी आज बास्केट खाली गाडीत आहे, म्हणजे बास्केट पण असतं माझं. त्याच्यामध्ये ते छोटे, कारण आमचं 2-3 दिवस बाहेर शूट होतं आता रिसेंटली, ते हॉस्पिटलचे सिक्वेन्स वगैरे झाले त्यामुळे. मग तिथे घेऊन जाण्यासाठी मी छोटं ते घेऊन गेले होते, की त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या किंवा हे सगळं शिजतं. ओके. सो ते एक असं 2-3 भांडी आणि म्हणजे मिनी कप म्हणते मी त्याला. अच्छा. त्याच्यामध्ये सगळा स्वयंपाक होतो माझा. वाव. बरं, या फर्निचर मध्ये आतमध्ये काय दडले आता ते बघायचं. सगळीकडे जे ती कॅरी करते सुद्धा, फर्निचर ठेवते काय नेमकं, असं जरा प्रश्न पडलाय. सो काय ठेवतेस? जनरली मल्टीव्हिटॅमिन्स आता घ्यावे लागतात. सो हे मल्टीव्हिटॅमिन्सच्या काही गोळ्या वगैरे असतात, की त्या जेवण झालं इथे की पटकन मग घ्यायचं. आणि हे माझे मोबाईलचा पाऊच कुठेही म्हणजे आता मोबाईल बाहेर काढलेत, पण येता जाताना मग मी या पाऊचमध्ये मोबाईल वगैरे ठेवते आणि मग तो पाऊच घेऊन गेले की संपलं, असं इझी. पण ही तू आता बॅग म्हणालीस की ही दररोज ब्लँकेट वगैरे साठी कॅरी करतेस, मग ते इथेच ह्याच्यातच का नाही ठेवत असं? नाही, आता मी म्हणाले ना की 2-3 दिवस आमचं बाहेर बाहेर शूट shoot होतं, ओके. होतं आणि माझा प्रवास वगैरे होता. सो मग मी ते तिकडे नेलं होतं म्हणून. अदरवाईज असतं इथे पण. अदरवाईज इथेच आहे. इथे असतं. ओके. बरं, आणखीन आता काय गोष्ट म्हणजे ते आज कॉस्ट्युम आता आलेला आहे, स्वतः पुढच्या सीनचा हां, वगैरे हां. असणार आहे का? हो, आता अदरवाईज येणार खाली आहे. असतो? हां, म्हणजे इथे येतात. माझ्या सगळे खाली मोठ्या मोठ्या पेट्या आहेत 2, ज्याच्यामध्ये पूर्ण ज्वेलरी आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर सीन प्रमाणे जसं जसं लागतील तसं तसं ते इस्त्री करून वगैरे वरती येतात. सो आता छान आमचा जरा तामझामवाले सिक्वेन्स सुरू आहेत, म्हणून जरा चांगला ड्रेस आलाय मला कलरफुल असा. बाकी मेकअपचे व्हॅनिटी आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर येस. खूप वेगवेगळ्या लुक तुझी वरती. स्वतःची पर्सनल आहे? ओके. तर वेगवेगळ्या लुक्स वरती खेळायला आवडतं मला. प्रत्येक वेळी वेगळे 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 असे असतात शेड्स. सो त्याच्यामध्ये मी वापरते हे सगळे मेकअपचं सामान. ओके. पण ह्याच्यात तुझं स्पेसिफिक म्हणतं ना की आपल्याला ही गोष्ट तू खूप वर्षांपासून फॉलो करतेस, किंवा ह्या गोष्टी आहेत ज्या बेस जो आहे डर्माचा, तो जनरली आहे तो वापरते मी. म्हणजे अगदी नॅचरल स्किन टोनला मॅच होणारा असा तो मी डर्माचा वापरते. आणि मग रम्यासाठी मग मी त्याच्यावरती एक लिक्विड हे करते. अदरवाईज मी याच्यापूर्वी जे केले होते त्याच्यासाठी एवढा मेकअप नसायचा. पण ते थोडीशी ही मॉडर्न आणि स्टायलिश दाखवली, असं थोडे मी त्याच्यामध्ये बदल करत राहते. पण तुझा आय मेकअप ही खूप कॅज्युअल, कारण तुझे डोळे खूप सुंदर आहेत आणि खूप छान आहेत. सो आय मेकअप साठी स्पेशल तू काही करतेस? नाही, नॅचरलचा फक्त आता हे मी छान त्याला लॅशला वगैरे मस्काराने व्यवस्थित डबल टिबल लावून शार्प पण करते असं वगैरे. ओके. अदरवाईज मग कसलं कलेक्शन जास्त आहे? लिपस्टिक कलेक्शन आहे किंवा दुसरं आणखीन आपण म्हणतो शॅडो कलेक्शन आहे? सो लिपस्टिकच्या फार शेड्स मध्ये नाही बदल करत. म्हणजे डोळे ऑलरेडी जरा बरे असल्यामुळे जसं तू म्हणालीस की त्याला थोडंसं हायलाइट केलं की ते ऑलरेडी मग जास्त दिसून येतात. बरोबर. मग त्यात मग लिपस्टिक पण आणि डार्क आणि ते पण, तर दोन्ही एकत्र हायलाइट झालं की मग तो थोडासा गॉडी दिसायला लागतो. त्यामुळे मग मी लिपस्टिक अगदी नॅचरल शेडमध्येच ठेवते बऱ्यापैकी. त्यामुळे लिपस्टिक जर नेल पेंट्स मी खूप बदलत असते, की मला नेल्स आता सिक्वेन्स सुरू होईल हेवी, आता मग प्रत्येक ह्याला मग नेल्स वेगळे, मग त्याचं हे असं असं खूप कौतुक असतं. आणि अंगठ्या, ज्वेलरीमध्ये अंगठ्या माझ्या खूप आहेत, इयरिंग्स खूप आहेत. कारण त्या कॅरेक्टरला मी असं थोडंसं हे करण्यासाठी हेवी इयरिंग्स आणि वेगळे वेगळे नेल्स आणि ऍक्सेसरीज अशा. बाकी इतर सगळं सिम्पल ठेवलं.
ओके. बरं इथे ही व्हॅनिटी तुझी नाहीये ही राईट? दादांची मेकअप दादांची. ओके. आणि तर ह्या बॅग मध्ये काय आहे? ही तू ट्रॉली बॅग का घेऊन ही फिरतेस? ट्रॉली बॅग आहे ना, ह्याच्यात काही नाही सापडलं जर मला, हा. तर याच्यामध्ये मला सापडतं. ओके. म्हणजे आता ही माझी डायरी आहे 2026 ची नवीन. अच्छा. ह्याच्यात आता पूर्ण वर्ष कुठल्या कुठल्या तारखा दिल्या, काय 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 सगळं त्याचं शेड्यूल ह्याच्यामध्ये असतं. ओके. असे छोट्या छोट्या डब्या आहेत, मला अशा आवडतात ज्वेलरी ठेवण्यासाठी किंवा अशा ओके. 2-3 आहेत की कधी कधी कंटिन्युटीचं मिस होतं ना, तर त्याच्या आहेत 2-3 डब्या. बाकी मग कधी शूटिंग वगैरे करावं असं वाटलं तर बापरे. त्याच्यासाठी हा स्टँड आहे. सो हे आहे. बाकी छोटंसं असं पाऊचमध्ये मेकअपच्याच कधी काही लागणाऱ्या गोष्टी, हेडफोन्स, टिकल्याची पाकिटं आणि हे सगळं मग काय म्हणायचं शूटिंगसाठी टेक्निकल लागणाऱ्या गोष्टी असतात त्या. आणखीन एक तशी डबी. बाकी मॉइश्चरायझर वगैरे अशाच अशाच सगळ्या गोष्टी आहेत. मॉइश्चरायझर आणि हे आणि अशा डब्या अशा ते मिक्स जे नाही सापडणार ते सगळं मला इथे सापडणार असा तो एक पण ही बॅग तू दररोज घेऊन फिरतेस? असतेच. ती इथे असते आत अच्छा. लॉकमध्ये, फर्निचरमध्ये बसते ती एका साईडला अशी. ओके. पण हे तू शूटचं वगैरे असं कॅरी करतेस किंवा काय करायचा प्रयत्न असतो नेहमी तुझा असा? हा म्हणजे गोष्टी सगळ्या तिथे इझिली अवेलेबल असतील तर पटकन वापरात येतात आणि बरोबर. त्या लुकसाठी पण चांगल्या पडतात. आणि समजा आज काहीतरी वेगळं शूट करणार आहे, बऱ्याचदा आम्हाला सेटवर आल्यावर कळतं की आज हा सिक्वेन्स आहे किंवा असं, तर मग पटकन कॅमेरा काढून आम्ही शूट बीट करतो, गेट रेडी फॉर वगैरे वगैरे असं सगळं. नाईस. या कॉस्ट्युम बद्दल आता तू बोललीस हा तुझा कॉस्ट्युम आहे हा. हो, मला पण आता पहिल्यांदाच आलाय तो. म्हणजे मी आज पहिलंच मी आत्ताच म्हणाले की हा. आत्ता अर्धा दिवस संपलाय मला सेटवर येऊन हम्म. आणि आत्ता मला कळलं की अच्छा आज काहीतरी वेगळा ड्रेस आहे, म्हणजे काहीतरी वेगळा सिक्वेन्स आहे. हम्म. सो मी हा पहिल्यांदा घालणार, मग मी त्याच्यावर 4 फोटो काढ, तयार हो, असं तसं सगळं. मग त्यासाठी गोष्टी अशा माझ्या बरोबर असतात सगळीकडे. ओके ओके. पण आणि हा ताईंचा आहे? हा ताईसाठी आलेला असं. ओके ओके. बरं ह्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर इथे एक छान सिटिंग हा. अरेंजमेंट तुम्ही केलेली आहे. हा तुझा फेवरेट कॉर्नर म्हणता येईल की अदरवाईज प्रत्येकाचे कॉर्नर नाही, ठरलेले इथे मी असतात? असं ह्या कोपऱ्यात बसते अशी सतत. ओके. म्हणजे कसं कुणी आलं तरी पटकन डायरेक्ट समोर दिसायला. आणि असं म्हणजे सगळ्यातला हा एक्झॅक्ट कॉर्नर आहे. आणि आता एक बॅग, ही तुझी बॅग आहे राईट? ही पुन्हा पर्स. एकदा आणखीन एक नवीन बॅग आपल्याला सापडली आहे. सो ह्या तर- पर्स मध्ये काय बघूया? इथे काय नाही, कीज, घराची चावी, गाडीची चावी आणि याच्यात पण एक फिरता कॅमेरा. आता काय नवीन नवीन चॅनल सुरू केलं ना मी, त्यामुळे असं सतत कुठेतरी काहीतरी शूट करायची सवय लागली पाहिजे. असं सवय लावण्यासाठी मग ते सगळीकडे एक आहे. आणि जसं मी आत्ता तुला म्हणाले नेल्स, सगळीकडे मला असे वेगळे वेगळे नेल्स चिटकवायला हवे असतात, वेगवेगळ्या रंगाचे. तर त्या गोष्टी आहेत. बाकी इयरिंग्स वगैरे कधी लागल्या असं, तर टिकल्याची पाकिट आहे, कोंब आहे, नको अशा छोट्या छोट्या गोष्टीच आहेत, लिप बाम आणि असं तसं. बाकी फार पण काही ही नाही. म्हणजे तुझी ही पर्स माझी डे टू डे लाईफची हा, ह्याच्यात mic, बेसिक गोष्टी असतात. शूटिंग साठी लागणाऱ्या माईक वगैरे. हा म्हणजे बेसिक पर्स. आणि हे सगळं करत असताना काय म्हणत, जी सवय लावायची आता शूट करायची वगैरे, जी नाहीये सवय की सतत आपण कॅमेरा घेऊन पर्सनल पण शूट करणं, पण आता म्हटलं सुरू केलं तर काहीतरी त्यासाठी बनवावं लागेल, म्हणून त्याची सवय लावण्यासाठी मग कुठे यात नाही सापडलं तर त्यात असेल स्टँड, त्यात असेल स्टँड, ओके. सगळं चालू आहे प्रयत्न. येस. आणि आता तिथे तू मला मगाशी म्हणालीस की त्या बॅग्स आहेत, तर त्या बॅग्स मध्ये अदरवाईज आणखीन तू म्हणजे एक तर ब्लँकेटची बॅग बघितली, त्याच्या पाठची जी पेपर बॅग आहे ते भाज्या नाही का म्हटलं मी, हा. रोज जे आता बनवायचंय त्यासाठीच्या भाज्या आहेत, ताज्या भाज्या आहेत. तुला ओके. हव्या तर बघ दाखवते. आज जे तू दुपारी प्रिपरेशन केलं त्याच्या आहेत की आता संध्याकाळसाठी पण काही आता प्लॅनिंग संध्याकाळी आहे? पण लागतीलच ना. हे गाजर आहे, त्याच्यानंतर हे बीटरूट आहे, जास्त सलाड मध्ये जास्त हे करते. टोमॅटो आहे, मुळा आहे. आणि मग मध्ये मध्ये प्रत्येक वेळी खाणंच होत नाही, सो मध्ये मध्ये मग मी मखाना वगैरे खाते. ओके. अच्छा. आणि पाठी जे ज्वेलरी बॉक्स आहेत ते ज्वेलरी तुमचेच आहेत? बॉक्स हो, माझे सगळे रम्याचे.
तर हा ह्याच्यामध्ये माझे हेअर असतात ओके. आणि हे सगळे रम्याचे बॉक्स. हे बघा, एक रम्या रम्या रम्या, हे सगळे रम्याचे ज्वेलरी बॉक्स आहेत. ओके, पण ह्याच्यातली तुझी डे टू डे किंवा तुझी आवडती ज्वेलरी जर आम्हाला तू कलेक्शन थोडंसं Okay. दाखवलंस. तसे तर सगळेच आहेत, पण हे मी स्वतः जाऊन घेतलं होतं. हे जे आहेत ना, हे ओके. सो हे मला फार आवडतं. हे मी स्वतः जाऊन विकत घेतलं होतं, शॉपिंग केलं होतं सगळ्या गोष्टी. म्हणजे हात भरून पण दिसतो, शिवाय खूप नाजूक असल्यामुळे ते असं गॉडी वाटत नाही, पण हेवी आहे. ओके. अशा तर दोन्ही ह्याच्यात गोष्टी आहेत. तुझं स्वतःचं स्पेशल कलेक्शन पण आहे आणि प्रोडक्शनचं पण आहे का? माझं पर्सनल Personal, सगळं personal. हेअर, कपडे, ज्वेलरी सगळं. ओके. ओके. म्हणजे मला आवडतं म्हणून. वाव. की मला की तुझं थोडंसं- कलेक्शन आता बघायला आवडेल आम्हाला खूप. हा, म्हणजे जसं जसं ह्याच्या आधी काव्यांजली म्हणा किंवा प्रत्येक हो. कॅरेक्टरचे तेव्हा तेव्हाचे माझे स्वतःचेच कलेक्शन होते. हे सुद्धा, हे एक छान आहे ब्लॅक कलरचं, जे मल्टी लेअर्ड आहे आणि ते मध्ये मग हे होत राहतात, आता गुंतलंय, पण हे घातल्यावरती छान वाटतं. ओके. मग ह्याच्यात त्याच्यावरती असे तुझे long- इयरिंग्स आणि गळ्यातलं असं आहे. हा, इयरिंग्स गळ्यातले आहेत, असे सगळे आहेत त्याच्यावर. आणि ह्याच्यात ट्रॅडिशनल वेस्टर्न दोन्ही मिक्स आहेत. ट्रेडिशनल ट्रॅडिशनल इथे. ओके. ह्याच्यामध्ये आहेत ज्वेलरी ट्रेडिशनल आणि हे अंगठ्या. बापरे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर आहे त्याच्यात, पण अशा अंगठ्याचे बॉक्सच 2-3 असतील. त्या बॅगमध्ये, त्या ट्रॉली बॅगमध्ये अजून एक पडलेला असतो, ओके. इन केस इथे नाही पटकन सापडला तर. असं ओके. So अंगठ्यांचं मी मोस्टली जेव्हा बघते तेव्हा बऱ्याच जणांचं असं असतं की एक ज्वेलरी बॉक्स असतो आणि त्याच्यात सगळं मिक्स असतं. मी पहिल्यांदा असं बघितलं की इयरिंगसाठी एक वेगळाच मोठा बॉक्स, हा. त्याच्यानंतर रिंगसाठी वेगळा मोठा बॉक्स. हे असं फक्त गळ्यातले, छोटे छोटे गळ्यातलेच आहेत ह्याच्यात फक्त सगळे. ओके, जे एकदम आपण नाजूक म्हणतो नाजूक तसं. नाजूक, जे पटकन सापडत नाहीत ना, मग म्हणून मग ह्याच्यातच ठेवलंय. तर हा सगळ्या फक्त छोट्या छोट्या ह्याचा बॉक्स आहे, पेंडंटचा. छोटी छोटीशी कानातली पाहिजे तर ती ह्याच्यात डीपवर आहेत, सगळ्या ओके, रंगांची. आपण नॉर्मल टॉप्स म्हणतो तसे हा, छोटे. अगदी छोटेसे. ओके. आणि तिथे मला हातातली काही कडी पण दिसत आहेत. खूप आहेत. हा, असे वाव. असे वेगळे वेगळे. तुला ऑक्सिडाइज और रोज गोल्ड काय जास्त? रोज गोल्ड. रोज गोल्ड. रोज गोल्ड आवडतं, पण आता काही काही लुक आत्ताचे जे आहेत ना, त्याच्यामध्ये दोन्ही लुक ठेवलेत. सो मग हे पण आहेत. ओके. पण ते भरपूर आहेत सध्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आता नवरात्र जे झालं ना लास्ट टाइम, त्याच्यामध्ये मी ते सगळे शॉपिंग केले होते. ओके. हे थोडंसं असे, मला असे अँटिक खूप आवडतात. वा. माहित नाही का, थोडंसं छान वाटतात घालायला, थोडंसं वेगळं तर काहीतरी ह्या असं. रिंग्समध्ये मला तर खूप रिंग्सचं कलेक्शन दिसलंय, म्हणून मी आज तुला खास विचारते की या रिंग्समधली तुझी फेवरेट किंवा गो टू अशी पटकन एक दोन जर रिंग्स तुला वेअर करायचे असेल तर कुठल्या असतील? कारण मला Okay. जास्तीत जास्त रोज गोल्ड दिसतात त्याच्यात. हा, तो एक असा डिपेंड, एक तर हा. ड्रेस काय असेल माझा, पण असे छोटे छोटे मल्टिपल मला आवडतात घालायला. आता मी जर आता माझं हे पण आहे कौतुक त्याच्यात, की मला अंगठ्या तेव्हाच घालायला आवडतात जेव्हा माझे नेल्स लांब असतील. ओके. अदरवाईज मग मला ते आवडत नाही. सो जेव्हा नेल्स लांब असतील तेव्हा मग हे एक मला आवडते. त्याच्यानंतर मग मी असे मल्टी लेअर, जसं कॉम्बिनेशन करूनही मे बी वेअर करत असेल की हा. डेलिकेट आणि त्याच्यावरती एक मोठं जसं आपण ब्रेसलेटला कधी करतो त्याच्यावरती एखादं असं हे घातलंय, Yes. छोट्या छोट्या. मग अशा मग 2-3 अशा मग एकदम सिंगल लाईन वाल्या पण अशा 2-3 टाक त्याच्यात बरोबर. ओके. असे वगैरे आवडतात. एक्झॅक्टली, कारण हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतं जेव्हा हा, तुम्ही डबल किंवा असं multiple मल्टिपल जेव्हा कॉम्बिनेशन घातल्यावरती करता. चांगलं वाटतात ते. येस, हे खूपच क्यूट आहे ही रिंग. आता अशी वाटते इथे, पण ती घातल्यावर मस्त वाटते, नाजूक. तर अशा मला आवडतात. सो मला अंगठ्या खूप आवडतात. मस्त कलेक्शन आहे त्याच्यानंतर अंगठ्याचं. मग मला नथ आवडते. आता इथे नाही, पण माझं नथींचं प्रॉपर कलेक्शन आहे. खूप बापरे. वेगळ्या वेगळ्या साईजच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, तर त्या आवडतात. सो एक बघितलं आपण इयरिंग्सचं, दुसरं रिंग्स, आणि ह्याच्यात मला वाटतं मल्टिपल बँगल्स बँगल्स आणि त्या, म्हणजे त्या फारशा नाही वापरल्या जात. ओके. पण हा आहेत, म्हणजे त्यात इन केस आता जसं आता अचानक ड्रेस आलाय, हा. तर अचानक लागलं तर म्हणून त्याच्यात ठेवलेलं आहे ते. वा. हे पण एक खूप छान आहे, म्हणजे मला पॅटर्न आणि युनिक गोष्टी खूप चांगल्या वाटतात तुझ्याकडे. ते खूप सुंदर आहे. थँक्यू. कलेक्शन खूप छान आहे.
हे तर मी हैदराबादला गेले होते ना हा. तेलगू मूवीच्या शूटला, तेव्हा तिथून घेतलं होतं. ह्याला जवळपास 10-15 वर्ष झाली. त्याचा एखादा बापरे. खडा निघाला पण असेल. पण हे मोती तिकडचे ते समुद्राच्या इथले ओरिजिनल होते. ओ नाईस. 15 वर्ष झाली पण पण हे त्या मोत्यांना अजूनही हा. माहिती जसेच्या तसे हे जे ते, आता हा, नकली होतं त्याचं कलर जाणं वगैरे झालंय, पण हम्म. याला काहीच नाही झालंय. So खऱ्या हे, मोत्यांची. हैदराबादहून घेतलं होतं मी 15 वर्षांपूर्वी. वाव. छान, म्हणजे अशी तुम्ही काय जिथे काय जिथे जाता तिकडचं थोडं थोडं कलेक्शन हा, पण तुम्ही आणि घेऊन हे येता. कधी जर कॅरेक्टर वाईज गेलं तर वापरता येतं असं. ओके. आता हा बॉक्स माझ्या मते ट्रेडिशनलचा आहे. नाही, तो हेच आहे, Okay. आपला नाही. सो असं बऱ्यापैकी आहे. कलेक्शनही आपण पाहिलं आहे आणि मला तुझं कलेक्शन खूप आवडलं. आणि तू म्हणालीस तसं Thank की you. कुठून कुठून छान छान घेऊन येते असं कलेक्शन. पण असं कधी कधी फॅन गिफ्टेड काही गोष्टी असतात ज्या तुम्ही इथे ठेवू शकत नसतात, किंवा म्हणतात ना की आपण काही गोष्टी फॅन्स भरपूर पाठवतात. आता तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खूप फॅन पेजेस आहेत आणि तुम्हाला तेवढं प्रेमही मिळतं. सो काही फॅन्स कडनं आलेल्या काही गोष्टी असतात किंवा अशा काही. किचन होतं, आता ते घरी आहे. घरी मी ह्याच्यासाठी बस ना ह्याच्यासाठी लावलं होते घरच्या एका ह्याच्यासाठी. खूप छान, म्हणजे त्यांनी प्रत्येकाचे फोटोज, पूर्ण प्रत्येक कॅरेक्टरचे फोटोज, हा. आणि त्याला प्रॉपर फोटोचं हे केलं होतं फ्रेम असं, आणि त्याला किचन होतं असं. प्रत्येकाला सगळ्यांना दिलं त्यांनी. वाव. So ते खूप गोड आहे, ते आहे. येस. पण या मेकअप रूम मध्ये आल्यानंतर खूप पॉझिटिव्हिटी जाणवते, कारण अर्थात Thank तू you. म्हणालीस त्याच्या खूप छान छान गोष्टी तू करतेस. वाचनाविषयी मला विचारायला आवडेल, तू आता हे पुस्तक दाखवलंस, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय वाचनाची आवड आहे आणि कुठली कुठली बरीच पुस्तकं वाचते मी, जास्त करून साधनेशी रिलेटेड अशाच. आता हे सुनील काळे म्हणून आहेत, हे डॉक्टर आहेत, आणि शिवाय त्यांचं खूप छान मार्गदर्शन लाभतं बऱ्याचदा. आध्यात्मिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मला ह्याचा खूप मदत, ह्या विचारांची किंवा ह्या पुस्तकाची खूप मदत झाली आहे. की त्यांची सुरुवात कशी झाली होती, त्या पूर्ण प्रवासाचं वर्णन या पुस्तकात आहे. ओके. मग बऱ्याचदा असं होतं की मग आपल्याला पण आत्ता या क्षणी जे विचार येत आहेत, किंवा आपल्याला जसं वाटतंय की हे बरोबर आहे की चुकीचं आहे, अशा वेळी मला वाटतं की याचा उपयोग होतो. आणि मी मागच्या 2 आठवड्यांपूर्वी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटले, अरे वा. आणि त्यानंतर मग तेव्हाच मग ही पुस्तकं मी तिथून घेतलेली होती पुण्यातून. आणि खूप छान मार्गदर्शन, म्हणजे मला खूप चांगले अनुभव येत आहेत. सो आवडतंय मला, त्यामुळे वाचन असावं. तर मी प्रत्येकाला सांगतेच, म्हणजे यापूर्वी पण कर्माचा सिद्धांत किंवा आत्मा जगताचे, जीवात्मा जगताचे कायदे वगैरे, हे खूप चांगली पुस्तकं आहेत वाचनासारखी. शिवाय आपली सगळी पुस्तकं जी आहेत, म्हणजे जी अध्यात्माशी रिलेटेड आहेत, शास्त्र जे आहेत, ज्ञानेश्वरी वगैरे, हे सगळं तर प्रत्येकाने वाचावंच. आणि आता तुझी या कृपे हे एक नवीन त्याच्यामध्ये ऍड झालंय. सो हे पण तुम्ही वाचा असं मी सांगेन. येस. बरं, मेकअप रूम मध्ये आल्यानंतर एकतर कधी कधी आपण मैत्रिणी मैत्रिणी बसतो, किंवा आपण असतो ना की कोणाचा ब्रेक झाला तर आपण सगळे येऊन एकत्र बसतो. मी बऱ्याच वेळा बघितलं तुमचा ब्रेक टाइम तर खालीच होतो, आम्ही सगळेजण एकत्र खालीच खाली टेबलवर एकत्र जेवतात. सगळे. पण मेकअप रूम मध्ये असे कोण आहेत की जे इथे येऊन बसतात आणि मग तुमच्या गप्पा रंगतात, किंवा ते सिक्रेट आहे, किंवा त्या गोष्टी तुम्ही डिस्कस करतात? मेकअप रूम मध्ये डिस्कस होणाऱ्या गोष्टी काय काय असतात? कुठल्या गोष्टींवर चर्चा होते आणि कोणाशी इथे होते? फारशी नाहीच होत या रूम मध्ये, कारण इथे मी जसं म्हणाले की मी एकटीच असते एकटेच असते. बऱ्याचदा. हो. त्यामुळे मी जर खाली गेले आणि मग खाली आम्ही एकत्र सगळ्या गप्पा मारायला लागलो तरच. पण बऱ्याचदा हेच की आता पुढचा ट्रॅक कसा असणार आहे, काय आपण त्याच्यावरती करू शकतो, किंवा हेच जास्त असतं. बाकी असं इथे मेकअप रूम मध्ये असं काही फार सिक्रेट नाहीये. येस. पण कुठेतरी वसुहत्या सोबत असतात आणि त्या असल्यानंतर तुमचे बऱ्याच वेळेला मी जेव्हा येते तुमचे एक डिस्कशन किंवा तुमचे सीन्स बऱ्याच वेळेला एकत्र असतात. सो ते डिस्कशन होतं का? आणि इथेच बरेच वेळेला मी तुम्हाला सीन करताना हा, बघितलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता पूर्ण सेट बघितलेलाच हो. आहे. तर आमचं घर म्हणजे रूम ती दाखवतात, पण एंट्री ही दाखवतात. हो. त्यामुळे आमच्या रूमच्या बाहेर उभे आहोत म्हणजे इथे असं ते असल्यामुळे इथे बऱ्याचदा सीन बऱ्याचदा होतं. सीन होतात. म्हणजे समोर कोणी नसतं आणि आम्ही आपल्या इथून सगळे एक्सप्रेशन देत असतो की आता काय असं, मग ती कुठे बघतेस, अच्छा अच्छा, असं सगळं, आणि मग सुरू असतं ओके. अंदाजपंच सगळं. येस. पण प्रेक्षकांचं प्रेम तेवढंच मिळतं, पण कदाचित विलन थोडासा कॅरेक्टर असल्यामुळे आपल्याला हेट्रेट पण, किंवा ते म्हणतात ना अरे तू असं नाही करायला पाहिजे, रम्याने असं नाही करायला पाहिजे, सो ते तुझ्यापर्यंत पोहोचतं का इंस्टाग्रामच्या माध्यमातून? खूप पोहोचतं. त्यांचे कंटिन्युअसली मेसेज असतात आणि मी वाचते, माझ्यापर्यंत ते सगळे पोहोचतात. आणि माझा हा एक अट्टाहास म्हणा किंवा प्रयत्न की मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न करते. माझ्या प्रत्येक पोस्टवरच्या कमेंटवर रिप्लाय असतो. पण त्यांचं हेच म्हणणं असतं की एकतर त्यांनी माझ्या यापूर्वीचे सगळे सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये पॉझिटिव्ह रोल, लीड रोल सगळे बघितलेले आहेत. त्यामुळे त्यांना हे कुठेतरी माहिती आहे की हे
ते तात्पुरते म्हणजे म्हणतात की मालिका बघताना खूप राग येतो तुमचा, पण तुम्ही खूप गोड आहात. आणि असेच सगळे कमेंट्स आले, त्यात पण खूप पॉझिटिव्हिटी असते. सो आवडतं ते सगळं, की म्हणजे आपलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, जे टीव्हीवर दिसतंय. शिवाय आपण प्रत्यक्षात जे आहोत, जे ते ऑब्झर्व करतात वेगवेगळ्या व्हिडिओज मधून किंवा जे असे इंटरव्ह्यूज मधून, जे काय आता तू प्रश्न विचारतेस त्यातून, तर ते सुद्धा पोहोचतंय. सो मला दोन्ही गोष्टींचा आनंद मिळतो त्यांच्याकडून. वा. बरं, मेकअप रूम आहे म्हणून मेकअप तर तुम्ही अर्थात मेकअपचे प्रोडक्ट्स दाखवले किंवा काही गोष्टी दाखवल्या, पण त्याच्या आधी स्किन प्रिपरेशन असतं. सो प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार प्रत्येक जण आपापली काळजी घेत असतो. तुझ्या अगदी. स्किनची काळजी तू कशी घेतेस आणि आल्या आल्या तुझं प्रिपरेशन काय असतं मेकअप रूम मध्ये आल्यानंतर? ओके. सी बेसिकली कसं आहे, की मी खूप आयुर्वेदिक गोष्टी फॉलो करणाऱ्यातली आहे. सो आधीच या सगळ्या मेकअपच्या गोष्टींमुळे केमिकल्स स्किनवर लागत असतात. त्यामुळे माझा असा प्रयत्न असतो, की जास्तीत जास्त आपण विदाऊट केमिकल काही वापरू शकतो का? किंवा नॅचरल गोष्टी काही करू शकतो का? तर सध्या एक आयुर्वेदिक मिश्रण बनवलंय मी. त्याच्यामध्ये आंबे हळद आणि या सगळ्या गोष्टी आहेत. चंदन, रक्तचंदन आणि या सगळ्याच गोष्टी आहेत. आणि ते मी सकाळी सकाळी लावते. ते पूर्ण वाळल्यानंतर मग अंघोळीला जायचं. ते म्हणजे सकाळचं एक त्याच्यामुळे आता 2-3 गोष्टी असतात, की स्वेलिंग कमी होते. ओके. एक आपण फेस पॅक म्हणू शकतो त्याला. त्यामुळे पोर्स सगळे जे असतात ते क्लोज होतात. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी मग गुलाब पाणी, ते पण मी घरीच बनवते. ॲज अ टोनर म्हणून ॲज अ असं. टोनर गुलाब पाणी वापरते, ते घरीच बनवते. त्याच्यानंतर माझ्याकडे घरी ह्याचं आपलं कोरफडीची झाडं भरपूर आहेत. त्यामुळे कोरफडीचं जेल काढून ठेवते, तेच मी लावते. त्याचा एक लेअर येतो, त्याच्यामुळे स्किन मॉइश्चराईज पण होते. आणि शिवाय एक लेअर, की लावलेला मेकअप डायरेक्ट आतमध्ये जात नाही. पण आवडत नसलं तरी एखादं सनस्क्रीन वापरते, कारण कंटिन्यू लाईट्स हो. खूप असतात म्हणून. खरं तर सनस्क्रीनचं पण काम करतं कोरफड, पण आत्ता जेवढ्या प्रमाणात बाहेरचं वातावरण हे शुद्ध नाही आहे, म्हणजे अशुद्ध आहे, आणि जेवढ्या प्रमाणात लाईट्स स्किनला हिट करतात, त्यामुळे मग ते म्हणजे पर्याय नसतो. जर मी लाईट्समध्ये जात नसते तर मी नसतंच वापरलं म्हणजे. आणि मग मी मेकअप वगैरे मेकअप करते. आणि काढताना सुरुवातीला ऑइलनी, कारण डोळ्यांच्या इथे खूप काजळ, लायनर वगैरे असतात. त्यामुळे तेवढाच भाग मी फक्त ऑइलनी काढते, कारण तो नुसत्याने निघत नाही. आणि बाकी मग वेट टिश्यूनी व्यवस्थित काढून ठेवायचं. ओके. मग घरी गेल्यावर पुन्हा एकदा सगळं मग ते आठवड्यातून एकदा दोनदा असं खडे मीठ पूर्ण बॉडीला लावायचं. अच्छा. त्यांनी कसं 2-3 गोष्टी होतात. एक स्क्रब हा प्रकार होतो. आणि मीठ ही अशी गोष्ट आहे, की अनवॉन्टेड एनर्जीज पूर्ण काढून टाकते. म्हणजे रोज तुम्ही अंघोळ करताना त्याच्यामध्ये 1 चमचावर खडे मीठ टाकून अंघोळ करा. आपल्या ऑरामध्ये आजूबाजूची अनवॉन्टेड एनर्जी क्लीन होते. नजर लागत असेल, निगेटिव्हिटी असेल तर ती क्लीन होते. खूप पाय दुखणं हे ते असं असेल, बऱ्याचदा आपलं अंग दुखत असं कारण कळत नसतं. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी क्लीन होत राहतात. ओके. मी साबण वगैरे वापरत नाही. मी उठणं म्हणजे माझी 12 महिने दिवाळी असते. पण तू डेली उठणं मी डेली वापरते? उठणं वापरते. अच्छा, पण डेली उठणं वापरण्याने स्किन ड्राय नाही होत तुझी? मी त्याच्या आधी आपलं तिळाचं तेल लावते सकाळी उठल्यावर. मी म्हणलं ना, मी कंप्लीट आयुर्वेदिक लाईफस्टाईल फॉलो ओके. करते बऱ्याचदा, की तिळाचं तेल लावणं, नस्य करणं, त्याच्यानंतर मग अंघोळ करताना मग ते उठणं, मग त्याच्यानंतर मग स्किन ड्राय नाही होत. ओके. छान टिप्स मिळाल्यात खरं तर तुझ्याकडनं स्किन, पण ह्याच्या सोबतही अर्थात तू आता जे सांगितलंस, की तू खाण्यापिण्याच्या बाबतीतही तू बऱ्याच गोष्टी हां, फॉलो हां, करतेस. हां. सो तुझ्या आता सध्याचं तू अर्थात ते शेड्यूल टाकलंयस सोशल मीडियावर किंवा तुला एक एक्सपिरियन्स आल्यानंतर तू हो, प्रेक्षकांनाही हो. सांगतेस. पण एक टिप द्यायची असेल, की डे टू डे लाईफमध्ये अर्थात तुम्ही एवढं हेक्टिक करत असाल शूटिंग, तर कुठेतरी काही गोष्टी हेल्दी पाळायला पाहिजेत, तर काय सांगशील? सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे मला माझ्या दृष्टीने असं वाटतं, की जेवढे तुम्ही शांत असाल, तेवढे तुम्ही अनेक सिच्युएशन्स एकाच वेळी हँडल करू शकाल. आणि ती शांतता हवी असेल तर तुमची झोप पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग ती कमी वेळ जरी झाली तरी ती शांत झोप जर असेल तर ती तुम्हाला तुमचा स्ट्रेस कंट्रोल करायला खूप मदत करते. त्यामुळे शांतपणे झोप होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मला जे आत्ता वाटतंय, की सतत आपला स्क्रीन टाईम खूप जास्त वाढलाय. त्याच्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि तो ऑटोमॅटिकली आपल्या मेंदूवर पण येतो. त्यामुळे स्क्रीन टाईम थोडासा, निदान झोपायला जायच्या आधी 1 तास, उठल्यानंतर 1 तासभर फोनला हात लावणे, हे मी आत्ता 90 डेज चॅलेंजमध्ये ठेवलंय.
त्यामुळे मला असं वाटते की तो खूप फायद्याचा ठरतोय. तिथे मग आपण पुस्तक वाचूया. जर तुम्हाला पुस्तक वाचायला आवडत नसेल ना, तर ती खूप जास्त चांगली गोष्ट आहे. मुद्दाम वाचा म्हणजे पटकन झोप येईल कंटाळून. त्यामुळे मला असं वाटतं की मला नाही आवडत. एक पान अर्धं वाचलं की झोप यायला लागते. मग झोप तरी लागेल ना पटकन, कंटाळून का होईना झोपाल तुम्ही. सो त्या 2 गोष्टी मी जरा पाळल्यात, की झोपायला जायच्या आधी 1 तासभर फोनला हात नाही लावायचा. उठल्यानंतर तासभर लगेच फोनला हात नाही लावायचा. तसंही वेळ नाही मिळत, कारण ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर पूजा आणि हे ते. आणि मग फार फार तर झोपेतून उठल्यावर ते अलार्म वाजलेला बंद करण्यासाठी तेवढा काय, त्याच्यानंतर फोन लगेच बघतच नाही. ओके. तर त्याचा मला खूप फायदा झाला आणि आय होप की तुम्हाला पण खूप फायदा होईल. वा. कारण बाकीची कामं असतातच, परिस्थिती असतेच, ती आपण मी मस्त सांगेन की अजिबात टेन्शन घेऊ नका. पण समोरचा माणूस कुठल्या परिस्थितीतून जातोय हे मी नाही सांगू शकत किंवा मी नाही ठरवू शकत. बरोबर. पण ह्या गोष्टी आपण ठरवून केल्या तर आपण प्रिपेअर होऊ त्या परिस्थितीचा सामना करायला, एवढं मी नक्की सांगू शकते. येस, खूप छान टिप्स दिल्या आहेत तू. फक्त आता जाता जाता एक विचारेन, कारण मेकअप रूम आहे, सो मेकअप रूम मध्ये जर तुला आत्ता काहीतरी इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या असतील, तुला जर एखादी काही एलिमेंट्स ऍड करायचे असतील, तर तुझ्या डोक्यात काय असेल, काय ऍड करशील, काय ऍड करावं असं वाटेल? इथे मला असं वाटतं की सगळ्यांचं एक कोलाज करू शकेन मी आठवणी म्हणून. पण ते असं मुव्हेबल असायला पाहिजे, कारण जेव्हा केव्हा मी इथून घरी जाईन तेव्हा मी ते घेऊन जाईन, कारण आठवणी असायला पाहिजेत समोर ठेवायला. बाकी मनात असतातच, पण कोलाज करायला आवडेल एक छान इथे. वा. नक्कीच. सगळ्यांचं. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि खूप छान टिप्स मिळाल्यात आम्हाला, आणि तुझं कलेक्शनही फार सुंदर आहे, तेही माझ्या प्रेक्षकांना पाहायला मिळालं. सो थँक्यू सो मच या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्यास त्यासाठी. थँक्यू सो मच.